रशिया फिरले फिरले देश मोठे लहान, पण आपला भारत देश साऱ्या जगात महान, साऱ्या जगात महान. अरे हो कळलं की तुमचं तुमच्या देशात खूप प्रेम आहे, पण तुम्हाला आपला भारत देशच इतका महान का वाटतो? कारण भारतात जे सौंदर्य आहे ते आणखी दुसरीकडे कुठेच नाही. सौंदर्य? काय सौंदर्य? हिमालय सह्याद्रीसारख्या पर्वतरांगा, असंख्य नद्या आणि अथांग समुद्र, देखणे सागर किनारे आणि घनदाट जंगल, कच्छ राजस्थानचे वाळवंट, देखणे राजवाडे गडकिल्ले, अजंठा वेरूळ सारख्या लेणी, ताजमहल, कुतुब मिनार. देखणी प्राचीन मंदिरं. हो बास. नक्कीच ही यादी कदाचित मोठी सुद्धा करता येईल आणि ही यादी संपणार सुद्धा नाही संपणार. याचाच अर्थ निसर्गाने भारताला अगदी भरभरून दिले आहे, संस्कृतीने संपन्न वारसा दिला. अगदी बरोबर. परंतु निसर्गाने आणि संस्कृतीने दिलेलं हे आपण जपतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न. अर्थातच आमच्या देशावर, देशाच्या भूमीवर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी आम्ही आमचा जीव देखील देऊ. असं ना, मग बाहेरचे लोक जेव्हा आपल्याकडे पर्यटनाला येतात, आपल्या देशाच्या सौंदर्यावर भर घालून पर्यटनाला येतात, तेव्हा त्यांचा अनुभव काय असतो ते पाहूया. चला रेलगाडी झुक 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 झुक, रेलगाडी झुक 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 झुक, रेलगाडी भारत भ्रमण करण्यासाठी आली बघा रेलगाडी झुक 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 झुक, रेलगाडी. चला आता आपण भारताच्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा पैकी पर्यटन स्थळावर आलो आहोत. इथून पुढे जाण्यासाठी तिकीट काढावं लागेल. भारतीयांसाठी तिकीट दर वेगळा आहे आणि विदेशी पर्यटकांसाठी जास्त दर आहे. ओ फॉरेनर, वर इतकं सगळं देखणं असताना तुम्ही एखाद्या जमिनीवरचे फोटो काय घेताय? पण ही जमिनीवरची पडलेली लाल झाक कसले? तिचे काही भिंतींवर सुद्धा डाग दिसतात. तुमची ना कमाल जरा, एवढं सुंदर असताना तुम्ही भिंतीवरचे आणि जमिनीवरचे डाग घेऊन बसले. पण ही लाल झाक कसली? एक मिनिट, असा सेम रंग तुमच्या तोंडामध्ये आहे, म्हणजे तुम्ही असं उद्यावर थुंकून इथे डाग तयार करणार. तर थुंकणं नाही तर काय करणार? गिळलं तर मरून जाईल की मी. ओ माय गॉड बाई, मला किती किळसवाण प्रकार आहे हा. मला तर मळमळायलाच लागलंय. हा विषय सोडून द्या, पुढे चला. पुढे आणखी सुंदर गोष्टी आहेत. ते बघा, इथल्या माणसाच्या पराक्रमाचे किस्से आहे का? तुमच्या थुंकीचा पराक्रम बघून आम्हाला थांबायची इच्छाच संपली. आम्ही इथनं माघारी जातोय आणि आम्ही आमच्या मित्रांना देखील कळवतोय. काय कळवतो? हॅलो, मी बोलतोय. तुम्ही इंडिया येण्यासाठी तिथे काढली होती ना, आता ती रद्द करा. येऊ नका इथे. उलट आम्हीच आमचा ट्रिप रद्द करून माघारी येतो. नाही, हा देश खूप छान आहे, देखना देखील. पण इथली लोक त्याला ऐकीचीच नाही. थुंकून विद्रूप करून पाहत आहेत की लोक. हो मॅडम, पाहिलं, एका छानशा देशाची नवी भाषा असून सुद्धा देखील आपण आपल्या देशाची काय प्रतिमा केली आहे की याला जिथे जाईल तिथे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे थुंकी बहादरच आहे आणि त्यांना थुंकण्यापासून न थांबवणारी आपल्यासारखी लोक. अहो, मग या अशा लोकांना काही दिवस बाहेरच्या देशात कशी शिस्त पाळतात हे दाखवून आणलं तर काय होतं बघायचंय तुम्हाला. चला तर मग. सात समुद्र पार करून आम्ही भारतात परत आलो. वेलकम बॅक टू इंडिया. थँक्यू मित्रांनो. काही म्हणा, आता तर तुम्ही फॉरेन रिटर्नच. अगदी. आम्हाला तर सांगा कसा आहे परदेश? काय सांगू तुम्हाला, प्रचंड शिस्त, अत्यंत स्वच्छता, तुम्हाला कुठे म्हणून घाण दिसणार नाही. वा, किती छान, किती मस्त. खूपच छान आणि खूपच मस्त. चालतच नाही तर तिथं असा कचरा करून त्या भागाचे कायदे तर कडक आहेतच, पण तिथले लोकही स्वतःहून शिस्त पाळणारे आहेत. काय सांगताय काय? आता तुम्ही हेच बघा ना, आपण भारतात कुठेही कधीही थांबू शकतो, पण परदेशात असं अजिबात चालत नाही. तर काय भारी हो परदेशात. अहो, परदेशातल्या शिस्तीचं एवढं कौतुक करताय, पण मात्र इथे आल्याला थांबताय. तिथं असं शिस्तबद्ध राहून जीव गुदमरला होता माझा. कधी एकदा आपल्या देशात येऊन मनसोक्त थुंकतोय असं झालं होतं.
या विदेशींना काही 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 समजत नाही. गंमत जम्मत घुमण्यामधली यांना समजत नाही. या विदेशींना काही 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 समजत नाही. बघितलं मंडळी, परदेश फिरून आलेली लोक परत भारतात आल्यावर ये रे माझ्या मागे म्हणत पुन्हा विचारायला चालू करतात. आणि हेच आमच्या देशाचे स्वातंत्र्य म्हणत आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला बदनाम करत आहोत. अरे तुम्हाला माहिती तरी आहे का, आपल्या देशाच्या भूमीला भारत माता म्हणजेच आई म्हणतो ना, मग आपण आपल्या देशाच्या भूमीवर आईवर तुमतो. हो ना, किती चुकीची गोष्ट आहे ही. एवढं सगळं सांगूनही काही लोक आपल्या धुमकीची पिचकारी काही बंद करतच नाही. तर काय, कोरोना काळात जर तोंडाला कायम मास्क लावून राहायला लागायचं ना, तसंच कायम चेहऱ्याला मास्क लावून टाकला पाहिजे. त्याचाही फारसा काही उपयोग होणार नाही. कारण आठवतंय तुम्हाला, हे धुमकी बहादर त्यावेळी काय करायचे ते बघायचंय? चला बघू. हवे काय आहे परत भारतात आल्यावर ये रे माझ्या मागे म्हणत पुन्हा विचारायला चालू करतात. आणि हेच आमच्या देशाचे स्वातंत्र्य म्हणत आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला बदनाम करत आहोत. अरे तुम्हाला माहिती तरी आहे का, आपल्या देशाच्या भूमीला भारत माता म्हणजेच आई म्हणतो ना, मग आपण आपल्या देशाच्या भूमीवर आईवर तुमतो. हो ना, किती चुकीची गोष्ट आहे ही. एवढं सगळं सांगूनही काही लोक आपल्या धुमकीची पिचकारी काही बंद करतच नाही. तर काय, कोरोना काळात जर तोंडाला कायम मास्क लावून राहायला लागायचं ना, तसंच कायम चेहऱ्याला मास्क लावून टाकला पाहिजे. त्याचाही फारसा काही उपयोग होणार नाही. कारण आठवतंय तुम्हाला, हे धुमकी बहादर त्यावेळी काय करायचे ते बघायचंय? चला बघू. हवे काय आहे दीदी, मला मास्क लावून चालायचा कंटाळा येतो ग. अगं, लावायला तर हवाच ना. कारण नाहीतर आजाराचे विषाणू आपल्याला पकडतील व आपण आजारी पडू. हे बघ, सर्व लोक हे मास्क लावूनच फिरत आहेत ना. अहो, काय हा विचित्रपणा. एक तर आजारी पडू नये म्हणून तोंडावर मास्क लावायचं आणि तुंबताना मात्र हळूच मास्क खाली तुंबायचं. म्हणजे दिवसाभरात घेतलेली मेहनत एका क्षणात वाया घालायची. आता जरा मास्क लावून फुगलं त्याला तेवढं काय होतंय. काय होणार आहे? एक तर तुम्ही पान मसाल्यासारख्या घातक गोष्टी चढून स्वतःच्या आरोग्याची हानी तर करत आहातच. शिवाय तुम्ही तो मसाला इकडे तिकडे थुंकून कोविड-19, स्वाईन फ्लू यासारख्या कित्येक आजारांना हवेत फैलवायला मदत करताय. तुम्ही तुमच्या व इतरांच्या सगळ्यांच्या आयुष्याशी खेळत आहात. तुम्हाला याची जरा देखील जाणीव नाही. माझी धुमकी मी तिथं काय पण करेन. ओ काका, तुमच्या हौसेसाठी तुम्ही आमच्या आरोग्याशी का खेळत आहात? तुमच्यासारखी मोठी माणसं अशी वेगळं वागतात आणि त्यामुळे आम्हाला आजारी पाडणार तुम्ही. तुमच्या घरातही लहान मुलं असेल, ते देखील आजारी पडू शकतंय. म्हणूनच म्हणते, पचनासाठी अत्यंत गरज असणारी लाळ इतरांच्या आयुष्यासाठी घातक बनवू नका. तुमचा शांतपणा ठेवा तुमच्याजवळ, आम्हाला शिकवू नका. पाहिलं, थुंकणारा माणूस आपल्यासोबत आपल्या आरोग्याचे कित्येक प्रश्न निर्माण करतो ते. परंतु यांना जर वेळेस अटकावा केला नाही तर अस्वच्छतेसोबतच आरोग्याची आणि निसर्गाची अतोनात हानी होईल. पण याला अटक करावा तर कसा? यासाठी संपूर्ण देशातील सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन एक मोठे जनआंदोलन केले पाहिजे. त्यामुळे या धुमकी बहादुरांच्या मनात भीती नक्कीच निर्माण होईल.
शहर आणि आपला देशही थुंकीमुक्त व स्वच्छ होऊन जाईल. आणि हीच आपले संत गाडगे बाबांना आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल व आपण या अभिमानाने म्हणू शकू